नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज आपण नॉनस्टिक तवा झटपट कसा साफ करावा ते बघणार आहोत. अगदी कमी वेळात हा तवा आपला साफ होणार आहे. आपण पराठे वगैरे करतो त्यामुळे आपला तवा असा घाण होतो आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे आज तवा साफ करणार आहोत. बघू शकता तुम्ही पहिल्या तव्यामध्ये आणि आताच्या तव्यामध्ये किती जास्त फरक आहे. रिझल्ट बघू शकता तुम्ही. अगदी कमी आपल्याला इथे मेहनत लागणार आहे तवा साफ करायला. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे मी सर्वात आधी माझ्या घरातला असा नॉनस्टिक तवा घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता हा तवा खूप जास्त असा घाण झालेला आहे. इथे आता आपल्याला सर्वात आधी गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि त्यावर तवा ठेवून त्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी आता आपल्याला मस्त असं तव्यावर उकळवून घ्यायचं आहे. पाणी छान असं उकळलं की लगेचच त्यामध्ये एक मोठा चमचा भरून मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ आपल्याला छान असं तव्यावर पसरवून घालायचं आहे. मीठ आपलं इथे तव्यावर छान असं पसरवलं की चमच्याने असं ते आपल्या व्यवस्थित पूर्ण तव्यावर पसरवून घ्यायचं आहे आणि असंच आपल्याला हे मीठ छान असं तव्यावर शिजवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं. जोपर्यंत आपलं पाणी छान असं अर्ध आटत नाही तोपर्यंत आपल्याला इथे गॅस चालूच ठेवायचा आहे. गॅस मी इथे मोठा केलेला आहे. पूर्ण तव्याला व्यवस्थित आपल्या गॅसची आग लागली गेली पाहिजे. त्यानंतर मी इथे भांडे घासण्याची साबण जी असते ती अर्धा चमचा घातलेली आहे. तुम्ही याच ठिकाणी निरमा पावडर किंवा भांडे घासण्याचं जे लिक्विड येते ते लिक्विड सुद्धा तुम्ही यामध्ये चमचाभर घालू शकता. माझ्याकडे लिक्विड अवेलेबल नव्हतं म्हणून मी हे साबण घालून घेणार आहे. ही साबण सुद्धा आपल्याला मिठाबरोबर पूर्ण तव्यावर अशी व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे. ही साबण आपली पसरवून झाली की आपल्याला मोठ्या गॅसवर हे सर्व असंच 5 मिनिटं ठेवायचं आहे. त्यानंतर आपली एक सिक्रेट वस्तू म्हणजे यामध्ये आपण टाकणार आहोत एक मोठा चमचा भरून रांगोळी. रांगोळी आपली जी आपण व्हाईट रांगोळी काढतो ती रांगोळी मी इथे घेतलेली आहे. रांगोळी सुद्धा आपल्याला पूर्ण तव्यावर छान अशी पसरवून घ्यायची आहे आणि यामधली मी थोडीशी बाजूला काढून ठेवणार आहे. ते आपण नंतर वापरणार आहोत. रांगोळी टाकून आपल्याला हे असं 2 मिनिटं मोठ्या गॅसवर असंच ठेवायचं आहे आणि यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे. पाणी घालून आपल्याला मस्त असं उचटण्याने सर्व पसरवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या तव्याची घाण सर्व अशा पद्धतीने निघून जाईल. ते तेलकट आपला थर साचलेला असतो तो. आता आपल्याला गरमच तवा असा खाली घ्यायचा आहे आणि गरम गरम असतानाच आपल्याला अशा तव्याच्या ज्या कळा असतात त्या खरडून घ्यायच्या आहे. अशी धारदार उचटणी घ्यायची आणि त्यांनी आपल्या तव्याच्या कळा उचटणीने खरडून घ्यायच्या आहे. कितीही जुन्या जरी असल्या तरी अशा पद्धतीने तुम्ही गरम तवा असताना जर काढल्या तर लगेचच निघतात. इथे आता आपण राहिलेली रांगोळी जी आहे ते सुद्धा यावर घालून घेऊ आणि ती रांगोळी घालत घालत हा तवा आपण घासणीने छान असा घासून घेऊ. बघू शकता तुम्ही अर्धा जास्त तवा आपला आधीच साफ झालेला आहे. त्यानंतर राहिलेला सुद्धा आपण घासणीने छान असा घासून घेऊ. इथे आता माझा तवा पूर्ण असा घासून तयार झालेला आहे. त्यानंतर इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण तवा धुवून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही अगदी स्वच्छ आपला नव्यासारखा तवा बनून तयार झालेला आहे. छान असा स्वच्छ अगदी झटपट कमी मेहनतमध्ये आपला तवा हा घासून तयार होतो. पाहू शकता तुम्ही अगदी कमी मेहनतमध्ये आपला तवा अगदी नव्यासारखा स्वच्छ निघालेला आहे.
या अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातील कढईसुद्धा साफ करू शकता किंवा लोखंडाचा तवासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने साफ करू शकता. तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला तर. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अशाच छान छान व्हिडिओमध्ये परत भेटूया.